बकिंगहॅम हाऊस 1837 राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणानंतर बकिंगहॅम पॅलेस ब्रिटिश राजघराण्याचे राहण्याचे निवासस्थान बनले. तर हे पॅलेस कोठे आहे ते तुम्हाला माहीत आहे का? ते आहे लंडन, UK येथे. त्याच वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती घ्यायची असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आयफेल टॉवर कोणत्या शहरात आहे? फ्रान्सच्या पॅरिस या शहरात आयफेल टॉवर आहे. फ्रेंच राज्यक्रांतीला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयफेल टॉवर बांधण्यात आला. 3 मजल्यांनी पूर्ण असा टॉवर व्हिजिटर्ससाठी ओपन असतो. पहिल्या 2 मजल्यांवर रेस्टॉरंट व कॅफे, 3ऱ्या मजल्यावरून पॅरिस शहराचे दर्शन होते. प्रसिद्ध टॉवरच्या काही छोट्या प्रतिकृती लास वेगास, टोकियो, ब्राझील, रेगा, सिडनी या ठिकाणीही पाहायला मिळतात. नुकत्याच होणाऱ्या 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेनिमित्त या टॉवरला सोनेरी रंगाची छटा दिली जाणार आहे. जगातील सर्वात मोठा रीफ समूह ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाखाली तयार झालेली ही एक टेकडी आहे. सूक्ष्म जंतूंपासून तयार झालेले कोरल किंवा प्रवाळांपासून हे तयार झाले आहे. हे कॅल्शियम कार्बोनेटच्या उत्सर्गातून तयार झाले आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी तर 7 वर्ल्ड वंडर्सपैकी एक आहे. ग्रँड कॅनियन कोठे आहे? ॲरिझोना, USA. अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील कोलोरॅडो नदीने खोदलेली ही एक खोल दरी आहे. जागतिक वारसा स्थळांपैकी ही एक आहे. या दरीचे वर्णन कोणतेही छायाचित्र करू शकत नाही. पाहताना आश्चर्यकारक दृश्य बदल आणि या दरीची विशालता आपल्याला अनुभवता येते. व्हॅटिकन कोठे आहे? रोम, इटली या ठिकाणी व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. या ठिकाणी पोपचे अधिकृत निवासस्थान आहे. पृथ्वीवरीलही सर्वात छोटे स्वतंत्र राज्य व्हॅटिकन हे आहे. व्हिक्टोरिया फॉल्स कोणत्या देशात आहे? उत्तर आहे झांबिया. दक्षिण आफ्रिकेतील झाम्बोजी नदीवर हा धबधबा तयार झाला आहे, जो वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक अद्वितीय प्रजातींचे निवासस्थान आहे. व्हिक्टोरिया फॉल हा झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांच्या सीमेवर आहे. पोर्सिलेन टॉवर कोणत्या ठिकाणी आहे? आहे नानजिंग, चीन. पोर्सिलेन टॉवरला कृतज्ञता मंदिर अशीही ओळख आहे. इमारतीच्या बाहेर पांढऱ्या रंगाच्या विटा किंवा टाइल्स लावल्या आहेत, ज्यामुळे सूर्यकिरण त्यावरून प्रतिबिंबित होतात. आस्वान डॅम कोणत्या ठिकाणी आहे? आस्वान डॅम हा नाईल, इजिप्त मध्ये आहे. नाईल नदीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा डॅम बांधण्यात आला. नाईल नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांचे पूर आणि दुष्काळ या दोन्हीपासून या डॅममुळे संरक्षण होते. मर्डेका पॅलेस कोठे आहे? जकार्ता, इंडोनेशिया या ठिकाणी मर्डेका पॅलेस आहे. वसाहतींच्या काळात डच ईस्ट इंडिया
च्या गव्हर्नरसाठी हा वाडा बांधण्यात आला व हा त्यांचे निवासस्थान होता. मर्डेका याचा अर्थ स्वातंत्र्य असा होतो. सध्या इंडोनेशियाच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान हे मर्डेका पॅलेस आहे. काबा ही इमारत कुठे आहे? काबा मक्का, सौदी अरेबिया या ठिकाणी काबा ही इमारत आहे. इस्लाम धर्मातील मक्का या पवित्र क्षेत्राच्या मुख्य मशिदीच्या मध्यभागी असलेल्या घरवजा इमारतीस काबा असे म्हणतात. तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.